नवीन कथा, गल्लीतली गंमत आणि मैत्री. आमच्या गल्लीत माझ्या घरापासून 4 घरे पुढे विद्याताई राहायची. ती म्हणजे आमच्या गल्लीतली सुपरस्टार. नुकतंच तिचं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि सध्या ती घरीच हॉलिडे मोडमध्ये होती. तिची आई लोकांच्या घरी कामाला जायची आणि वडील कामासाठी बाहेरगावी असायचे. तिचा भाऊ इंजिनिअरिंगच्या हॉस्टेलमध्ये पार्टी मोडमध्ये राहायचा. त्यामुळे विद्याताई दिवसभर घरी एकटीच असायची. मला तिच्या एकटेपणाची जाणीव होती, पण ती कायम हसतमुख असायची. विद्याताई आणि माझ्या आईची मैत्री म्हणजे जणू बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर. त्या दोघींच्या गप्पा ऐकल्या की आमच्या गल्लीतला सिरियल चालू आहे असं वाटायचं. विद्याताई रोज आमच्या घरी यायची आणि आईला घरकामात मदत करायची. ती आईला काकू म्हणायची आणि आई तिच्यावर जाम भाळायची. माझा लहान भाऊ विनू हा तर गल्लीतला खोडकर किंग. त्याच्या खट्याळपणामुळे माझं अभ्यासात लक्ष लागायचंच नाही. एकदा तर त्याने माझ्या वह्या रंगवल्या आणि मी शिक्षकांकडून सुपर डुपर डोस खाल्ला. आई वैतागली होती म्हणून तिने विद्याताईला माझा अभ्यास घ्यायची विनंती केली. विद्याताईने हस्त हस्त होकार दिला आणि म्हणाली, काकू, हा भूता तर मी सरळ करेन. तिच्या त्या उत्साहाने आईला आधार मिळाला आणि मला तर जाम मजा आली. आता मला विद्याताईच्या घरी जायला मस्त बहाणा मिळाला होता. विद्याताईकडे जाणं म्हणजे जणू पिकनिकच. तिच्याबद्दल माझ्या मनात एक खास फिलिंग होतं, पण ती नक्की काय हे मला कळत नव्हतं. ती रोज संध्याकाळी माझा अभ्यास घ्यायची. तिला पाहिलं की माझं मन हाय व्होल्टेज मोडवर यायचं. मी तिच्याशी गप्पा मारायला कधी मला क्रिकेट आवडतं तर कधी तुझी फेव्हरेट मूव्ही कोणती असे विषय काढायचो. तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे सुपरहिट सीन. ती अभ्यास शिकवायची, पण तिची स्टाईल्स वेगळी होती. एकदा गणितात मी चुकीचं उत्तर दिलं तर ती हसत म्हणाली, अरे तू तर एक्सचा वाय बनवला. तिच्या त्या मजेदार शिकवण्याने माझी अभ्यासातली भीती पळाली आणि मला सगळं समजायला लागलं. अखेर 10वीची परीक्षा आली. विद्याताईने मला तयारीसाठी कोचिंग क्लास सारखी मदत केली. ती म्हणायची, अरे पेपरला तू रॉकस्टार बन. तिच्या सपोर्टमुळे माझे सगळे पेपर ब्लॉकबस्टर गेले. परीक्षेनंतरही मी रोज तिच्याकडे जायचो, फक्त गप्पा मारायला आणि थोडं चिल करायला. पण संध्याकाळी मित्रांसोबतही भेटायचो. आम्ही एकत्र जमलो की गल्लीतला टॉक शो सुरू व्हायचा. त्या वयात मुलींबद्दल गप्पा मारणं म्हणजे आमचा फेव्हरेट टाइमपास. रस्त्याने एखादी मुलगी दिसली की मित्र म्हणायचे, अरे ही तर हिरोईन आहे. मी फक्त हसायचो, पण माझा लाजाळू स्वभाव मला काही बोलू देत नव्हता. विद्याताई म्हणजे खरंच गल्लीतली स्टायलिश स्टार. ती 20 वर्षांची होती आणि तिचा स्वभाव इतका मस्त की सगळे तिचे फॅन व्हायचे. ती साध्या कपड्यांतही रॅम्प वॉक करावी तशी दिसायची. तिचं हसणं म्हणजे जणू स्माइलिंग इमोजी. ती हसायची तेव्हा गल्लीतलं सगळं टेन्शन गायब. तिच्या बोलण्यात एक गोडपणा आणि मस्ती होती. एकदा ती म्हणाली, अरे तुझा भाऊ तर कॉमेडी शो आहे. मला ती खूप आवडायची, पण माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आदर आणि मैत्रीचं नातं होतं. ती माझ्यासाठी कुल दीदी सारखी होती. एकदा मी गल्लीच्या कोप्यावर मित्रांसोबत गल्ली प्रीमियर लीगच्या गप्पा मारत उभा होतो. तेवढ्यात विद्याताई दुकानात काहीतरी घ्यायला आली. तिला पाहताच माझं हृदय टॉम आणि जेरी सारखं धडधडायला लागलं. मी घाबरलो की तिने मला मित्रांसोबत हसतखेळत पाहिलं असेल आणि तिला वाईट वाटलं असेल. मी धीर एकवटून तिच्याकडे गेलो, पण तिने माझ्याकडे सुपर स्ट्रिक्ट नजरेने पाहिलं आणि काही न बोलता निघून गेली. तिच्या त्या नजरेने माझं मन ब्लॅक अँड व्हाईट झालं. ती थेट माझ्या घरी गेली. मी घाबरत घाबरत तिच्या मागे गेलो. तिने आईला सामान आणि पैसे दिले आणि स्पीड ब्रेकर सारखी निघाली. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला,
पण ती मला इग्नोर मोडवर टाकून गेली. माझं मन सुपर डुपर डाऊन झालं. त्या घटनेनंतर माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. मी लॉस्ट इन स्पेस सारखा झालो होतो. संध्याकाळी मित्रांकडे गेलो, पण मन ऑफलाईन होतं. मित्र विकीने माझी उदासी पाहून विचारलं, काय झालं रे? तुझा मूड तर 404 एअर दाखवतोय. मी त्याला सगळं सांगितलं. तेव्हा तो हस्त म्हणाला, अरे विद्याताईचं कुणासोबत तरी काहीतरी आहे, तू उगाच टेन्शन घेऊ नको. त्याचं हे बोलणं ऐकून मला व्हॉल्कॅनो सारखा राग आला. विद्याताईबद्दल असं ऐकणं मला नो वे झालं. तिच्याबद्दल माझ्या मनात हाय रिस्पेक्ट होतं. मी रागाने घरी परतलो आणि सायलेंट मोडवर गेलो. त्यानंतर विद्याताई रोज आमच्या घरी यायची, पण माझ्याशी झिरो डायलॉग करायची. तिच्या त्या कूल इग्नोरमुळे माझं मन लो बॅटरीवर आलं होतं. मला तिच्याशी बोलून गैरसमज दूर करायचे होते, पण हिम्मत लॉस्ट कनेक्शन झाली होती. अखेर तो दिवस आला जेव्हा माझ्या 10वीच्या निकालाची वेळ आली. मी आणि आई कॉलेजला गेलो आणि निकाल पाहताच माझा आनंद सुपर डुपर हाय. मला 90% गुण मिळाले. आई तर हॅपी डान्स मोडवर गेली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर मेगा स्माईल. घरी येताना आम्ही पेढे घेतले. वाटेत मित्र भेटला, त्याच्याशी क्विक चॅट केलं आणि मग घरी पोहोचलो. घरी आईने सांगितलं, जा विद्याताईला पेढे देऊन ये. मी एकदम फ्रीज मोडवर गेलो. विद्याताई तर माझ्यावर सुपर चिडली होती. मी आईला सांगितलं, ती माझ्याशी बोलणार नाही, पण आईने मला बूस्ट अप केलं. अरे जा, ती तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिनेच तुझा अभ्यास घेतला. माफी माग, ती नक्की हसेल. आईच्या बोलण्याने मला कॉन्फिडन्स डोज मिळाला. मी पेढ्याचा डब्बा घेऊन विद्याताईच्या घरी मिशन माफीवर निघालो. विद्याताई पलंगावर पुस्तक वाचत होती आणि तिच्या चेहऱ्यावर कूल रिलॅक्स लुक. मी हळूच म्हणालो, विद्याताई मला 90% मिळाले. ती एकदम जम्पिंग मोडवर आली, मला मिठी मारली आणि म्हणाली, वाह रॉकस्टार. मला माहित होतं तू टॉपर होशील. तिच्या त्या हाय एनर्जी रिॲक्शनने माझं मन फुल चार्ज झालं. तिने पेढा घेतला, मला भरवला आणि म्हणाली, आता सांग तुझा ट्रीट काय? मी हसलो आणि म्हणालो, तुझं हसणं हेच माझा ट्रीट. ती हसली आणि त्या क्षणी आमचे सगळे गैरसमज डिलीट झाले. पेढा खाताना मी म्हणालो, विद्याताई त्या दिवशी माझी चूक झाली, सॉरी. ती हस्त म्हणाली, अरे तू तर माझा सुपर स्टुडंट आहेस, तुझी माफी तर कधीच स्वीकारली. तिने मला जवळ बसवलं आणि म्हणाली, तुझ्या वयात मित्रांसोबत मस्ती करणं नॉर्मल आहे, पण नेहमी स्मार्ट मूव्ह कर. तिच्या त्या कूल ॲडव्हाइसने माझं मन सुपर लाईट झालं. ती म्हणाली, सांग तुला आयुष्यात कसं व्यक्तिमत्व आवडतं? मी लाजत म्हणालो, स्वभावाने मस्त आणि हस्तमुख. ती हसली आणि म्हणाली, मग तू तर माझ्यासारखं हसणारं कोणीतरी शोधशील. मी हसलो आणि म्हणालो, तुझ्यासारखं कोणीच नाही. त्या दिवसापासून आमचं नातं पुन्हा सुपरहिट झालं, नाही तर त्याहूनही ब्लॉकबस्टर. विद्याताई माझ्यासाठी फक्त शिक्षिका नव्हती, तर एक कूल मेंटॉर आणि मोठी बहीण बनली. तिच्या मजेदार स्वभावाने आणि स्मार्ट ॲडव्हाइसने मला आयुष्यात खूप काही शिकवलं. ती म्हणायची, अरे आयुष्य हा एक कॉमेडी शो आहे, पण नेहमी हसत खेळत पुढे जा. त्या गोड आठवणी आणि तिचं मार्गदर्शन माझ्या मनात परमनंट डाउनलोड झालं. मी तिच्याकडून शिकलो की खरी मैत्री आणि नातं हे हसणं, विश्वास आणि आदर यावर टिकतं. मित्रांनो, ही कथा आहे एका गल्लीतल्या गंमतीची, जिथे गैरसमज लॉग आउट झाले आणि मैत्री लॉग इन झाली. आयुष्यात अशी नाती जपणं म्हणजे खरा जॅकपॉट. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये तुमचा रिव्ह्यू नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचा रॉकेट लॉन्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुपर मजेदार कथेसह. धन्यवाद.